नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास आणि हितगुज आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. हितगुजमध्ये आपण दररोज विविध आरोग्य विषयावर चर्चा करतो. आज आपण हितगुजमध्ये चर्चा करणार आहोत एका महत्त्वाच्या आणि तितक्याच गंभीर विषयावर. महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटना आयोजित चष्मा घालवण्यासाठी उपाय या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. खरं तर डोळ्यांच्या विविध आजारांबद्दल माहिती देण्यासाठी महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटनेतर्फे टार्गेट 2020 विज्ञान 2020 या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आधुनिक युगामध्ये चष्मा लागणं हे विविध कारणांसाठी एक अडसर आहे, पण यावर काही प्रभावी कायमचा उपाय उपलब्ध आहे का याविषयी अधिक माहिती आज आपण या कार्यक्रमाद्वारे जाणून घेणार आहोत. आणि चर्चेसाठी आज आम्ही निमंत्रित केलेलं आहे या विषयातल्या दोन तज्ज्ञांना, डॉक्टर नानासाहेब खरे आणि डॉक्टर सुबोध पुरोहित. आधी आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यानंतर थोडक्यात ओळख करून घेऊया. नमस्कार खरे सर, स्वागत आपल्या हितगुजमध्ये. नमस्कार पुरोहित सर. आणि थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर नानासाहेब खरे यांनी पुण्यातल्या बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि गेल्या 19 वर्षांपासून नाशिक इथे सुजय नेत्रसेवा या नेत्र रुग्णालयाद्वारे नेत्ररुग्णांना ते सेवा देतात आणि त्यांना धन्वंतरी पुरस्कार, आदर्श वैद्यकीय सेवा पुरस्कार, आदर्श समाजसेवा पुरस्कारांना आतापर्यंत सन्मानित करण्यात आलंय. विविध नेत्ररोगांवर त्यांचे विविध नियतकालिकांमधून लेख प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांनी डोळे समज गैरसमज हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. आणि आता डॉक्टर सुबोध पुरोहित यांची ओळख करून घेऊया. अहमदनगरमधल्या लोणीतल्या प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण त्यांनी घेतले आणि त्यांना MS ऑप्थॉल्मॉलॉजी परीक्षेमध्ये सुवर्ण पदक मिळाले. त्यांनी लंडनच्या मोरफील्ड आय हॉस्पिटलमधून फेलोशिप केली आहे. ते यवतमाळमधल्या त्यांच्या दृष्टी आय केअर या रुग्णालयामध्ये नेत्ररुग्ण सेवा करतात. त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेतलेला आहे. दोन्ही डॉक्टरांचा मोठा अनुभव या क्षेत्रातला आहे. तेव्हा चला तर मग या दोन नेत्रविकार तज्ज्ञांकडून चष्मा घालवण्याचे नेमके काय उपाय आहेत यावर लगेचच चर्चेला सुरुवात करूया. दोघांचं पुन्हा एकदा स्वागत आणि प्रश्नांकडे जाऊ. डॉक्टर सुबोध पुरोहित आपल्याकडे येते. चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी आज मुख्यत्वे कुठले कुठले उपाय उपलब्ध आहेत त्यावर आपण थोडं बोलूया. जसं डॉक्टर साहेबांनी आपल्याला सांगितलं आहे की वेगवेगळे चष्म्याचे विकार, तर या चष्म्याच्या विकारामुळे आज पूर्ण कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये चष्म्यावरती बरंच परावलंबन झालेलं आहे. म्हणजे सकाळी उठताना सगळ्यात आधी कुठला माणूस जर कुठली वस्तू शोधतो तर तो आहे चष्मा, आणि सगळ्यात शेवटी कुठल्या वस्तू ठेवतो तर तो आहे चष्मा. तर या चष्म्यावरचा जो परावलंबन आहे तो काढण्यासाठी आज आधुनिक युगामध्ये बरेच टेक्नॉलॉजी आलेली आहे. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात कॉमन आणि सगळ्यात जास्त पॉप्युलर जी प्रणाली आहे त्याला आम्ही लॅसिक सर्जरी म्हणतो. तर हा जसं तुम्ही आता डोळ्याचं मॉडेल तुम्हाला जर तिथे दिसेल तर याच्यामध्ये हा आपला बुबुळ आहे. या बुबुळावर जर आपण एक्झायमर लेझर टाकून जी शस्त्रक्रिया करतो त्याला आम्ही लॅसिक सर्जरी म्हणतो. अच्छा, आपण कॅमेऱ्याकडे दाखवूया नेमकं हे कसं असतं. हा जो आहे हा डोळ्यांचा कट सेक्शन आहे. हा बुबुळ आहे. तर या बुबुळावर जर आपण एक्झायमर लेझर टाकून जी शस्त्रक्रिया करतो त्याला लॅसिक सर्जरी म्हणतो. ज्या बुबुळाची जाडाई कमी आहे किंवा ज्याची गोलाई पाहिजे तशी नाही आहे अशा पेशंटमध्ये आम्ही वेगळ्या पद्धतीचं ऑपरेशन करतो, त्याला इंट्राऑक्युलर फेकिक आयल म्हणतात. तर हे या लेवलवर करता येतात. आणि ज्या पेशंटचं वय 45-50 पेक्षा जास्त आहे, ज्यांना हे दोन्ही सर्जरी सूट होत नाही, त्यांना लेन्स एक्सचेंज सर्जरी म्हणून पण आता करण्यात येते. आणि कॅटरॅक्ट सर्जरी सुद्धा एक रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीच्या श्रेणीमध्ये सध्या मोजल्या जाते. अच्छा, तर अशा प्रकारच्या सध्या तरी हे उपाय उपलब्ध आहेत. डॉक्टर खरे, आता सरांनी काही शस्त्रक्रियांचा उल्लेख केला यामध्ये आहे. डॉक्टर पुरोहित, हे उपचार नेमके कोणाला करता येतात किंवा कोणाला करता येत नाहीत? हे उपचार सगळ्यात आधी तर ज्यांचं वय 18 पेक्षा जास्त आहे त्यांनाच करता येते. याचं कारण मुख्य म्हणजे आपल्या शरीराची जी वाढी आहे, जी ग्रोथ होते, प्रत्येक शरीराचा जो अवयव आहे त्याची ग्रोथ 18 वर्षापर्यंत पूर्ण होते. तसंच आपल्या डोळ्यांची जी ग्रोथ आहे, ग्लोबची साईज आहे, ती 18 वर्षापर्यंतच वाढते, त्याच्यानंतर स्थिर होते. आणि ही सर्जरी जी आहे ती परमनंट सर्जरी आहे. तर नंबर स्थिर झाल्यानंतरच आपल्याला करता येते, म्हणून हा 18 वर्षाच्या नंतरच करता येते. त्याच्यानंतर ज्यांचं सर्जरी आम्ही लॅसिक किंवा रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी करतो त्यांचा जो चष्म्याचा नंबर आहे 6 ते 12 महिन्यापर्यंत त्यांचा नंबर स्थिर असायला पाहिजे. हे झालं ज्यांना आपण करू शकतो. आता असे रुग्ण आहेत ज्यांना आपण करू नाही शकत. असे रुग्ण आपण जर बघितलं तर सगळ्यात आधी ज्यांच्या बुबुळाची जाडाई खूप कमी आहे, ज्याला आम्ही पॅकीमेट्री मोजून जे थिन कॉर्निया म्हणतो, म्हणजे बुबुळाची जाडाई खूप कमी आहे, किंवा ज्याचा गोलाई जी आहे बुबुळाची ची विचित्र प्रमाणे वाढते, असा एक आजार असतो, त्याला म्हणतात केरॅटोकोनस. तर त्यांना आपण करता येत नाही. किंवा ज्यांच्या रेटिनामध्ये काही छिद्र आहे, ज्याला रेटिनल होल वगैरे असतात, त्यांना ही सर्जरी करता येत नाही. याच्याशिवाय ज्यांच्या बुबुळावरती कुठलं जुना रोग झालेला आहे, जसं नागिनचा दोष किंवा हर्पिस झोस्टर जे आम्ही आमच्या लँग्वेजमध्ये म्हणतो, अशा पेशंटमध्ये आम्ही ही सर्जरी टाळतो. अच्छा, म्हणजे या लोकांनी सर्जरी लेझर शस्त्रक्रियेशिवाय आणखी काही दुसरे पर्याय उपलब्ध आहेत का, त्याविषयी थोडंसं सांगा.
चष्म्याचे नंबर घालवण्यासाठी दुसरे पर्याय उपलब्ध म्हणजे टेम्पररी पर्याय आहेत जे आपण सगळ्यांना माहिती आहे, जसं स्पेक्टेकल जे चष्मा आपण वापरतो किंवा कॉन्टॅक्ट लेन्सेस आहेत. आणि लेझर शिवाय जर दुसरं पर्याय म्हटलं तर लेन्स एक्सचेंज सर्जरीज आहेत, ज्याच्यामध्ये ज्यांचं 45-50पर्यंत वय आहे, ज्यांना कॅटरॅक्ट होण्याचे चान्सेस आहे किंवा झालेले आहे, तर आजकाल मल्टीफोकल लेन्सेस किंवा ट्रायफोकल लेन्सेस किंवा एक्सटेंडेड डेप्थ जे लेन्सेस असतात ते वापरू शकतो. किंवा ज्यांच्या बुबुळाची जाडी जसं मी सांगितलं ज्यांची कमी आहे, जे रुग्ण आम्हाला लॅसिकसाठी अपात्र वाटतात, त्यांना आम्ही IPCLचं ऑप्शन देतो, म्हणजे इंट्राऑक्युलर फिकिक कॉन्टॅक्ट लेन्सेस किंवा इंट्राऑक्युलर इम्प्लांटेबल कॉन्टॅक्ट लेन्सेस, असे बरेच त्याच्यामध्ये उपाय आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात पॉप्युलर जी सर्जरी सध्या जर आहे आजच्या युगामध्ये, तर ती आहे लॅसिक सर्जरी, जी फूड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ USA आहे, म्हणजे FDA प्रमाणित सुद्धा आहे. त्याच्यामुळे ही सध्याची एक अत्याधुनिक सगळ्यात अत्याधुनिक सर्जरी टेक्निक म्हणता येईल, सर्जरी म्हणता येईल. डॉक्टर खरे मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. खरं तर शस्त्रक्रिया म्हटलं की पहिल्यांदा रुग्ण घाबरतात, त्यामुळे काही काळजी घेणं निश्चित मला वाटतं गरजेचं असतं. तर 2 भागांमध्ये मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. एक तर शस्त्रक्रियेपूर्वी आणि शस्त्रक्रियेनंतर नेमकी रुग्णांनी काय काळजी घेतली पाहिजे? डोळे आहेत, अत्यंत नाजूक हा अवयव असतो आणि त्यामुळे मला वाटते डॉक्टरांनीच जे सल्ले सांगितलेले असतात ते पाळणं हे अत्यंत गरजेचं आहे. अगदी. डॉक्टर पुरोहित, मी पुढच्या प्रश्नाकडे जाते. 40 नंतर जे नंबर लागतात, ज्यांना चष्मा लागतो, तर तशा नंबरसाठी काही उपाय आहे का? मला वाटतं ही कॅटेगरी खूप मोठी असते. खूप मोठी आहे सध्या. 40 नंतर ज्यांना चष्म्याचा नंबर लागतो त्यांना आम्ही प्रेस बायोपियाक नंबर म्हणतो. तर अशा पेशंटमध्ये लॅसिक सर्जरी हे प्रायमरी ट्रीटमेंट नाही आहे, कारण लॅसिक सर्जरी फक्त दूरचा नंबर काढतात. पण आजकाल आम्ही एक मोनोव्हिजन नावाचा एक नवीन प्रकार, एक नवीन हे पद्धत किंवा प्रणाली सुरू झालेली आहे. याच्यामध्ये आम्ही पेशंटचं जे डोळे असतात त्याच्यामध्ये एक डॉमिनंट आय आणि एक रिसेसिव्ह आय असतो, सगळ्यांना, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये. तर एक डॉमिनंट आयला ती प्रोसिजर करून त्याला एकाला दूरचा नंबर आणि एका डोळ्याला जवळचा नंबर असा ॲडजस्ट करून लॅसिकमध्ये त्याला ॲडजस्ट करू शकतो. याला मोनोव्हिजन अशी प्रणाली म्हणतात. दुसरं म्हणजे कॉर्नियल इनलेज म्हणून आलेलं आहे, ज्याच्यामध्ये आमच्या बुबुळाच्या मध्ये काही इनलेस टाकून त्यांना प्रेस बायोपिक करेक्शन आपण देऊ शकतो. पण त्याच्यावरती जे आलेलं आहे ते आहे मल्टीफोकल लेन्सेस, ज्याच्यामध्ये क्लिअर लेन्स एक्सचेंज करून, म्हणजे ज्यांना मोतीबिंदू झालेले नाही आहेत, ज्यांची विजन अजून डिटोरेट झाली नाही आहे, तरी पण आपण क्लिअर लेन्स काढून त्याच्या जाग्यावर आपण मल्टीफोकल लेन्सेस आहेत किंवा ट्रायफोकल लेन्सेस आहेत, ज्याच्यामध्ये दूरचं, मग मधलं आणि इंटरमिजिएट डिस्टन्सचं पण दिसते, असे ऑपरेशन करून त्यांना जवळचा नंबर आपण काढू शकतो. अच्छा, असे वेगवेगळे सर्जरीज आहेत. पण मग अशा वेळी चष्मा लावण्याची काही निश्चितच गरज चष्मा नाही. कोणत्याही पेशंटला जेव्हा आम्ही नेत्रतज्ञ म्हणून त्यांना सल्ला देतो किंवा आम्ही ज्यांना काउन्सिलिंग करतो, कोणालाही आम्ही चष्मा 100% निघेल असं कोणालाच नाही सांगत. आम्ही फक्त हे सांगतो की तुमचा जो चष्म्यावरती जो परावलंबन पण आहे, म्हणजे आज ज्यांना जारभिंगाचा चष्मा आहे त्यांना चष्मा काढला तर काहीच दिसणार नाही, तो जो परावलंबन पण आहे किंवा जो डिपेंडन्सी आहे ते आम्ही त्यांची काढून देतो. ओके. डॉक्टर खरे मला आपल्याकडे यायचंय. लेसर शस्त्रक्रिया, खरं तर शस्त्रक्रिया जसं मी म्हटलं की पहिल्यांदा भीती वाटते, कारण त्याचे काहीतरी दुष्परिणाम होऊ शकतात. तर लेझर शस्त्रक्रियेचे काही दुष्परिणाम आहेत, पासून सुटका करून घ्यायला हवी. अगदी खरे. डॉक्टर पुरोहित, तुम्हाला याच्यामध्ये काही ॲड ऑन करायचं का? प्रेक्षकांना तुम्हाला काही? हो, नक्कीच. दुष्परिणाम, जसं डॉक्टर तुम्ही जसं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जे विचारलं, मला वाटतं आजच्या मुलाखतीतला सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट प्रश्न जे पेशंटच्या बाबतीत व्ह्यूनुसार आपण जर बघितलं, तर कोणताही पेशंट आमच्याकडे जेव्हा येतात तर ते एक प्रश्न विचारतात आम्हाला की डॉक्टर साहेब, याच्यामध्ये काही रिस्क तर नाही आहे किंवा माझी जी आत्ता नजर आहे त्याच्यापेक्षा कमी तर नाही होणार. तर याच्याबद्दल मी एवढंच सांगणार की जे पेशंट आमच्याकडे येतात तर कोणताही ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट किंवा कोणताही नेत्रतज्ञ आल्याबरोबर त्या पेशंटचं सर्जरी करत नाही. त्याला बऱ्याच चाचण्याच्या मधून जावं लागतात. जसं पहिले त्यांची डोळ्यांची बुबुळाची आम्ही जाडाई मोजतो, ज्याला आम्ही पॅकीमेट्री म्हणतो. त्याची जर पॅकीमेट्री किंवा जी कॉर्नियाची जी थिकनेस आहे ती जर कमी आढळली आम्हाला तर ती सर्जरी आम्ही टाळतो. ज्याच्या बुबुळाची गोलाई जर नॉर्मल नसेल, एक विचित्र प्रमाणे वाढलेली आहे, जसं त्या आजाराला जर आपण केराटोकोनस म्हणतो, तर तशा पेशंटला आम्ही ते टाळतो. किंवा ज्यांच्या रेटनामध्ये काही होल किंवा हे आलं त्यांना आम्ही टाळतो. तर त्यांना खूप जास्त ॲडव्हान्स्ड आणि खूप जास्त सॉफिस्टिकेटेड मशीन्सच्या अंडरमधूनच आम्ही त्यांना काढतो. आणि ते जेव्हा त्याला पात्र ठरतात तेव्हाच त्या सर्जरीला आम्ही पुढे त्यांना होकार देतो. तर अशा पेशंट ज्यांना आम्ही होकार दिलेला आहे, जे आम्हाला पात्र ठरतात, अशाच पेशंटमध्ये ऑपरेशन झाल्यानंतर जे रिस्क फॅक्टर्स आहेत ते एकदम नेग्लिजिबल आहे किंवा खूपच कमी आहे. अच्छा,
त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे किंवा त्यांचं जे काउन्सिलिंग आहे, समुपदेशन आहे नेमकं काय ते समजावून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कार्यक्रमाची आपल्याकडे आणखी थोडी वेळ, मला एक दोन महत्त्वाचे प्रश्न आपल्याला विचारायचे. बरेच वेळा यामध्ये गैरसमज सुद्धा पुष्कळ असतात, जसं की शस्त्रक्रिया केल्यानंतर माझ्या डोळ्याचा आकार बदलेल का? तर आपण काय सांगाल डॉक्टर खरे, कितपत हा समज आहे की गैरसमज आहे? ओके. अगदी सुरुवातीलाच शस्त्रक्रिया कशी केली जातं त्यावेळेस सांगितलं की लेझर किरणांच्या साहाय्याने बुबुळाची जाडी किंवा बुबुळाची गोलाई ही अतिशय सूक्ष्म प्रमाणात म्हणजे मायक्रॉनमध्ये बदलली जाते. त्याच्यामुळे आपण ज्यावेळेस उघड्या डोळ्यांनी बघतो किंवा आकारात काय बदल झाला का ह्याचा विचार करतो, तर अशा प्रकारचे उघड्या डोळ्याने आपल्याला कुठल्याही प्रकारचे बदल त्यात जाणवत नाही. त्याच्यामुळे डोळ्यांचा आकार तसा काही बदलत नाही. अच्छा. डॉक्टर पुरोहित, ही शस्त्रक्रिया एकाच वेळी आपण दोन्ही डोळ्यांवर करू शकतो की एका वेळी एका डोळ्यावर करायची, अशा बाबतचा संभ्रम असतो, तर याविषयी काय सांगाल? जे लॅसिक सर्जरी आहे ज्याच्यामध्ये आम्ही एक्झायमा लेझर यूज करतो, अशा ही जी सर्जरी आहे ही आपण दोन्ही डोळ्यावर एकाच वेळेस करता येते आणि ही फक्त 5 ते 4 मिनिटांमध्येच ती सर्जरी पूर्ण होते. म्हणजे ही ॲज गुड ॲज मॅजिक किंवा एक वॉव इफेक्ट या सर्जरीला आम्ही म्हणतो. पण म्हणजे एका वेळेस दोन्ही डोळ्याचं आपण करता येते. पण जी रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी, जसं आपण क्लिअर लेन्स एक्सचेंज जी सर्जरी म्हणतो, ज्याच्यामध्ये मोतीबिंदू काढणे किंवा कॅटरॅक्ट सर्जरी सारखीच जी रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी आम्ही म्हणतो, किंवा तर त्या सर्जरी ज्या आहेत त्या एकाच वेळेस दोन्ही डोळ्याच्या एकासोबत करत नाही. जी IPCL सर्जरी आहे, ज्याच्यामध्ये इंट्राऑक्युलर फेकिक आयल म्हणा किंवा इंट्राऑक्युलर कॉन्टॅक्ट लेन्स, इम्प्लांटेबल कॉन्टॅक्ट लेन्सेस जे सर्जरी असतात ते आपण एकाच वेळेस दोन्ही डोळ्याचे करू शकतो. पण हे सर्जरीचं एवढं वॉव इफेक्ट येतो की खूप जास्त त्याचं गांभीर्य बऱ्याच पेशंटना नसते आणि जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं ते डोळे चोळतात किंवा डोळे, तर ती काळजी त्यांना घेणं खूप आवश्यक आहे. किंवा ही बाकी जितक्या पृथ्वीवर दुसऱ्या सर्जरी होतात त्या सगळ्या सर्जरीमधून सगळ्यात सोपी सर्जरी पेशंटच्या बाबतीत, म्हणजे सर्जनला तर आहेच कठीण, पण पेशंटच्या बाबतीत जे वेदना न वेदना होता किंवा कुठलं टेन्शन तर रक्तस्राव न, पट्टी नो पॅच, पट्टी पण लागत नाही, इंजेक्शन पण लागत नाही, तर त्याचा जो वॉव इफेक्ट आहे तो एक ज्यांची सर्जरी झाली तेच तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकतात. अगदी खरंय. डोळे हा शरीराचा आपला अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे आणि जसं सरांनी वर्णन केलं की किती महत्त्व आहे एकंदरीतच आपल्या सगळ्या व्यक्तिमत्वामध्ये आणि आपली गरज आहे ती. आपण आज खूप छान ह्या सगळ्या विषयावर सखोल चर्चा केली आणि खूप छान माहिती दिली आणि बेसिकली चष्मा घालवण्याचे हे आत्ता नेमकं नवीन तंत्रज्ञान काय आहे याविषयी माहिती दिली. आज आपण हितगुजमध्ये आलात, दोघांचे मनापासून धन्यवाद. नमस्कार. व्यक्तिमत्वामध्ये आणि आपली गरज आहे ती. आपण आज खूप छान ह्या सगळ्या विषयावर सखोल चर्चा केली आणि खूप छान माहिती दिली आणि बेसिकली चष्मा घालवण्याचे हे आत्ता नेमकं नवीन तंत्रज्ञान काय आहे याविषयी माहिती दिली. आज आपण हितगुजमध्ये आलात, दोघांचे मनापासून धन्यवाद. नमस्कार. आणि यानंतर हितगुजमध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे.